हा हॅलो हॅलो हा एक मिनिट हा आवाज येतोय का? हा येतोय ना हो. किती वेळात येतो तू? अहो पण मी काय बोललोय भाऊ, मला असं काय दमदाटी करताय मला. तू ये, तुला काहीही मी करणार नाही. मी तुला आत्ताच सांगतो, मला फक्त 4 शब्द बोलायचे. अहो मी तुला व्यवस्थित म्हणतो, ये तू. जर तू आज नाही आला तर उद्यापासून तुझी पुण्यातली मी सगळी दुकानदारी बंद करून टाकेन. अहो पण मला आणि दमदाटी तू करून इकडं तिकडं कोणाला सांगशील ना, हा इकडं तिकडं कोणाला सांगशील, पुण्यातली तुझी सगळी दुकानदारी उद्यापासून बंद. भाऊ तुम्ही पण आणि मी पण गरिबीतनच मोठं झालेलो हो. मग शहाणा असशील तर ये ऑफिसला इकडे. बंगल्यावर ये. अहो पण भाऊ मला दमदाटी करून, मी गरीबच माणूस आहे, तुम्हालाही माहिती, गरिबीतनं आपण दोघं पण मोठे झालेलो आहे. नाही मी आहे गेले, मी नाही गरिबीत झालं. माझा बाप सावकार होता पहिल्यापासून. तू ये लवकर. भाऊ तुम्ही असं बोलायचं म्हणल्यावर कसं हो. नाही मग कशाला मस्ती, कशाला तुला एवढी. मी काय तुला काय म्हणलं, बंगल्यावर ये. हा बोलतो का की तुमच्यामुळे मोठा झाला म्हणून सावंत साहेब? अहो मोठा झाला नाही, ऐकलंच नाही तुम्ही. ऐका ना, ते काय म्हणले माहितीये का, हा आता निलेश भाऊची पोरं तुला उचलणार हे कर. काही सांगू नको साहेबांचं मला. साहेबांचा माझा काही संबंध नाही. मी तुला बोलवलंय, तू ह्याच्यावर ये बंगल्यावर. अहो पण काय चुकलंय ते तरी सांगा ना मला. तू तिथे ये ना बंगल्यावर. मी तुला सांगतो ना काय चुकलंय काय नाही. बंगल्यावर तर ये. फक्त मी तुला सांगेन, अर्जंट सेल्फ मारायचा, पुण्याला निघून जायचं. आणि पुण्यातच तुझा धंदा पाणी काय सांभाळायचा. तू परत इकडे दिसायचं नाही मला. नाही तर पुण्यातलं सगळं तुझं उद्यापासून बंद करून टाकेन मी. तू लवकर बंगल्यावर ये. अहो भाऊ काय तुम्ही असं बोलल्यावर कसं काय राहायचं जगायचं. मी आता समजा मी जर चुकीचं वागलो असतो ना तर 100% तुम्ही मला मारा हाना, त्याचा विषय नाहीये. मी आता इथं काय चुकलोय मला तुम्ही सांगा ना. बरे हॅलो मी तुला बोललो चुकीचा वागलाय तू. आता भाऊ तुम्ही म्हणताय की तू त्याला काय बोलला, त्यांना काय बोलला. मी त्यांना आवाज बोललो का, हे लावड्या मग आदर्श नीट ऐक बरं. तूच बोलला, मी त्यांना काहीच बोललो नाही. मी तुला एवढंच म्हणलंय, दिनेश बंगल्यावर एक काम आहे. काय बोललो. अहो पण भाऊ आता एवढा मोठा विषय झालाय, तुमचा फोन आल्यानंतर माणूस काय घाबरणार नाही का. नाही घाबरायचं कशाला. मग मोठ्या माणसाच्या नादी लागायचं नाही ना कोणाच्या. अहो पण चुकीचं काहीच केलं नाही ना, मी शेतकऱ्याचीच बाजू मांडतोय भाऊ. नाही तू नाही ना चुकीचं केलं तर बंगल्यावर ये. साहेबाचा माझा काही संबंध नाही, काही विषय नाही. मी तुला आता पण तेच सांगतो, मी तुला बोलावलंय, तू यायचं होतं. साहेबांचा विषय तू काढला, सावंत साहेब. अहो पण आजचा विषय इतक्या दिवसात तुमचा माझा फोन झाला का. आजचा विषय झाल्यानंतरच तुम्ही मला कॉल केलाय ना भाऊ. हा का, चालतंय. लवड्यात ठेव, तुला सांगतो मी उद्यापासून पुण्यात कशी करतो. भाऊ असं नसतंय भाऊ, आपण शेवटी नातेवाईक आहेत, लक्षात घ्या. लवड्यावर टाकतो नातेवाईक मी आहे घाले. तुला सांगितलं तुला ये म्हणलं तर तू लागला पुढची मारायला मला. मी कशाला भाऊ तुम्हाला पुढची मारू राव. मी कशासाठी काय बोलला तू. सावंत साहेबाला का मध्ये घेतलं ह्याच्यात. कशात मी बोललो होतो सावंत साहेबांचा काय विषय आहे का म्हणून. अहो मी तुम्हाला काय म्हणलं भाऊ आता. मी बोललो का रे. ऐका ना मगाशी विषय एवढा झाला, बरोबर आहे. मी त्यांना तिथं सुद्धा झाला मगाशी. तुला मला माहिती आहे का. तुम्ही काय सांगितलं का. तुम्ही काय म्हणले विचारलं तुला. तुम्ही काय म्हणले मला माहिती तू काय बोलला आणि काय नाही. मी काहीच बोललो नाहीये भाऊ. हा मग लावड्या तू बोलला स्वतःहून मग आदर्श होत. मी तुला एवढंच म्हणलं होतं दिनेश बंगल्यावर एक काम आहे म्हणून. शिव्या देऊन बोलताय भाऊ. काय मग आता काय मारून टाकणार आहेत का. मारून टाका. काय उपटणार आहे माझी. काय उपटणार आहे लवड्या. अहो मारून टाकणार आहेत तर काठी आहे काय उपटणार आहे. थांब मी आलो तिथं. तुझ्या गांडीत दम नाही ना माझी. मी येतो तिथं. थांब आलो. हॅलो हॅलो हा हो बोला ना. आवाज येत नव्हता. येतोय का. हा येतोय आवाज.
मी त्यांना काही बोललो नाहीये, तेच उलट अंगावरती धावून येत आहेत भाऊ. आपण आता ते तुमच्याच जीवावरती असं करतायत तर कसं काय होणार भाऊ? दमदाटी शाही करतायत ते. ए लवड्या नीट बोल, माझ्या जीवावरती. तो काय बारीक माणूस आहे का? माझ्या जीवावरती होय रे. पण मी काय माझ्या चुकलोय? जीवावर करतोय. मी काय चुकलोय मला सांगा ना. माझ्या जीवावर आमदार झाला का तो माणूस? हा, तो लहान माणूस आहे का? अहो लहानचा विषय नाही. मी काय बोललोय मला अरे, तू कसा बोलला लावड्या? मादर चोद. मी काय बोल तुमच्या जीवावर करतोय म्हणून. तुमच्या जीवावर मी केला त्यांना आमदार. अहो तसा विषय नाही. सांगतोय तेवढं ते तुला सांगतोय ऐका ना, ते काय तेवढं ते काय मला म्हणले माहितीये का? ऐका, ते सगळं तुझं पुण्याचं बंद करायला लावीन मी. अहो भाऊ ऐका एक मिनिट. आपण नातेवाईक आहे, लक्षात घ्या. आई घाल्या आर्ग्युमेंट करू नको अर्जंट बांगल्यावर. अहो पण तुला चांगली भाषा कळत नाही का? अहो पण भाऊ मी चुकलोय कुठं? मी चुकलोय कुठं? आई घाल्या मी आलो तुझ्या घरी. थांब मी येतो तिकडे. थांब.